भारतीय स्वातंत्र्य दिनाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा हेलो हेलो चला लवकर ओळख आपल्या सोबत आहेत उंब्रज गावचे काही शिक्षक, तर त्यांना एक मी छोटासा प्रश्न विचारेन। सर्वात आधी तर स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर तुम्हाला। स्वातंत्र्य दिनाची शुभेच्छा। माझा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी सर, आता तुम्ही 100 वर्ष शिक्षण क्षेत्रात आहे, तर ग्रामीण भागाचं शिक्षण आणि शहरी भागाचं शिक्षण या दोन्ही भागांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो आणि इथे कुठल्या गोष्टी कमी आहे जी तिकडे इझिली मिळते स्टुडंट? तसं पाहता उंब्रज गाव पण शहरी भागामध्ये बऱ्यापैकी मोडत आहे। तसं नजीकचा कराड तालुका आहे, परिसर सातारा जिल्हा आणि हायवे असल्यामुळे हा भले ग्रामीण भागात मोडत असला तरी बऱ्याच प्रमाणामध्ये शहरी भागामध्ये मोडतो। बऱ्याचशा ज्या शहरी भागामध्ये सुविधा मिळतात त्या आपल्या उंब्रजमध्ये सुद्धा मिळत आहेत, जसं पाण्याची व्यवस्था असो किंवा गॅस वगैरे आहेत जे आणि कार्यालय जे आहेत, जे शासकीय कार्यालय आहेत ती सर्व उंब्रज परिसरामध्ये आहेत। पोलीस स्टेशन असो, तहसील पण नजीकच आहे आपल्याला, कराड तहसील सर्व सुविधा शहरी भागासारखीच मिळत आहेत। त्यामुळं उंब्रज गाव ग्रामीण म्हणता येणार नाही, भले ग्रामीण भागात मोडला तरी शहरी भागामध्ये आहे। आणि त्यातल्या त्यात कॉलेज आहे, माध्यमिक आहे, ज्युनियर आहे, सर्व कॉलेजच्या शैक्षणिक सुविधा मिळत आहेत। मग आता असं काय आहे जे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सांगू इच्छिता की ते त्या गरजा पूर्ण व्हाव्या ज्या इथे कमतरता आहे, असं काय आहे? आता कमतरता म्हटलं तर ग्रामपंचायतची किंवा लोकलचे आहेत, काही स्थानिकच्या काही समस्या असू शकतात, परंतु बाकी जे सुविधा आहेत शहरी भागामध्ये मिळायसारख्या त्या सर्व उंब्रजमध्ये आहेत। फक्त आता जे ग्रामीण भागामध्ये रस्ते, नळ पाणी, कचरा ह्या सुविधा आहेत, पण थोड्याफार कमी प्रमाणामध्ये ज्या मिळायला हव्यात त्या प्रमाणात थोडेफार कमी प्रमाणामध्ये आहेत। तर थँक्यू सो मच, तुम्ही तुमचा वेळ दिला मला, थँक्यू सो मच। काही विद्यार्थ्यांना पकडले शाळेतल्या, तर तुम्ही सांगा कसे वाटते शाळा, कशी वाटते तुम्हाला? हां, कोणते टीचर सर्वात जास्त आवडतात? खवळे सरांचा इंटरव्ह्यू घेतला आता मी, खवळे सर सर्वात जास्त आवडतात का? असं काय करतात? खवळे सर तुम्ही व्हिडिओ बघतायत तर बघा, यांना तुम्हाला जास्त मार्क द्यायचे। आणि काय कोण नाही आवडत? कोणतरी असेल जे आवडत नाही मॅडम? आता व्हिडिओ मध्ये घाबरतायत, कट केल्यावर सांगतील मला।
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी आहे माझं गाव उंब्रज येथील महात्मा गांधी शाळेत. ही शाळा स्वतंत्र झाल्यापासूनची आहे, एवढी जुनी शाळा आहे. आणि यावर्षी योगायोगाने मी 15 ऑगस्टच्या दिवशी माझ्या गावाला आलो आहे. त्यानिमित्ताने मी शूटिंग केली की ग्रामीण भागात स्वतंत्र दिवस कशा प्रकारे साजरा केला जातो. तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.